थेट संभाजीनगरला जायचंय। उद्धव ठाकरे हंबरडा मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, संजय राऊत सुद्धा आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाड्यातले सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। चंद्रकांत खैरे आपल्याला उपस्थित असल्याचं दिसतंय। अंबादास दानवे सुद्धा या मोर्चासाठी उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आता हंबरडा मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिवचे तेही या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे रस्त्यावर उतरलेले आहेत। संभाजीनगरच्या रस्त्यावर ठाकरे आक्रमक झालेले आहेत। ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावून या मोर्चाला सुरुवात होते। आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा भगवा ध्वज फडकावला जातोय आणि या मोर्चाला सुरुवात होते। मोर्चाच्या ठिकाणी संभाजीनगरच्या क्रांती चौकात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, संजय राऊत आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, असे सगळे नेते मोर्चाच्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावण्यात आला आणि त्यानंतर आता या मोर्चाला सुरुवात होते। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय संभाजीनगरमधून। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे नेते या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। सचिन, या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आपल्याकडे करण्यात आलेलं आहे आणि ज्या नियोजन प्रमाणे आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे या संपूर्ण मोर्चामध्ये पायी चालू आहेत। सध्या या ठिकाणी ते सर्व वरिष्ठ नेते आहेत, ते सर्व वरिष्ठ नेते दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी प्रदक्षिणा मारली जाते आणि यानंतर आता या मोर्चाला सुरुवात आहे। मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातले जे शेतकरी जे आहे, या शेतकरी यामध्ये दाखल झालेले आहेत। दाखल झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे आहे संपूर्ण कर्जमाफी करण्यात आली अशा पद्धतीचे फलक आहे। तातडीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशा या ठिकाणी केल्या जात आहे। आता थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होत आहे। इथून हा मोर्चा पैठण गुलमंडी या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। त्या सभेमध्ये हे आलेले जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते मोठे काही 2-4 प्रतिनिधी स्वरूपामध्ये भाषण करणार आहे आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे। काल ज्याप्रमाणे सत्तेची टीका केली होती मोर्चे त्यावर उत्तर देतात भाषणातून काय हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे। बरं सचिन, जोडलेले राहाच। ही काही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या हंबरडा मोर्चाची हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाड्यातले सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। या मोर्चाला आता सुरुवात होते। शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी म्हणून ठाकरे आक्रमक झालेले आहेत। ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि संभाजीनगरच्या रस्त्यावर या मोर्चाला सुरुवात होते। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। उद्धव ठाकरे सोबत संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे आहेत, अंबादास दानवे आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेषतः मराठवाड्यातले सर्व नेते या मोर्चासाठी उपस्थित आहेत, मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बरं, मागणी नेमकी काय आहे तर सरकारनं जी मदत शेतकऱ्यांना दिली ती तुटपुंजी आहे, ती पुरेशी नाही अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं हा सवाल ठाकरेंची शिवसेना विचारते आणि यासाठी म्हणून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। संभाजीनगरच्या रस्त्यांवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आंदोलन पार पडतंय आणि त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेत। राज्यसभेचे खासदार संजय राऊत आहेत, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या मोर्चामध्ये सहभागी आहेत, तसंच चंद्रकांत खैरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाजीनगरमधले नेते अंबादास दानवे या मोर्चामध्ये सहभागी आहेत। अर्थात आयोजन सुद्धा त्यांच्याकडूनच करण्यात आलेलं आहे। असा मोर्चा संभाजीनगरमध्ये सुरू होतोय आणि मोठ्या प्रमाणे आंदोलक, मोठ्या प्रमाणे शिवसैनिक, मोठ्या प्रमाणावर शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये ठाकरेंसोबत सहभागी झालेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। या मोर्चाला हंबरडा मोर्चा, मराठवाड्याचा हंबरडा असं नाव देण्यात आलेलं आहे। खरं तर शेतकरी हंबरडा फोडतोय, इतकी अतिवृष्टी झाली आहे असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे नाव या मोर्चाला देण्यात आलेलं आहे। हे लाईव्ह दृश्य आपण संभाजीनगरमधून पाहतोय।
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हे सारे नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलक, मोर्चेकरी, शिवसैनिक, शेतकरी सुद्धा या मोर्चात सहभागी आहेत। लाईव्ह दृश्य, थेट प्रक्षेपण थेट संभाजीनगरमधून, संभाजीनगरच्या क्रांती चौकातून ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। खासदार अरविंद सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मोर्चाच्या आधी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आला, शिवसेनेचा भगवा फडकवण्यात आला आणि त्यानंतर आता हे सारे नेते मंडळी मोर्चामध्ये सहभागी होते। अरविंद सावंत आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, अंबादास दानवे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं आंदोलक, शेतकरी, शिवसैनिक हे संपूर्ण मराठवाड्यामधून आलेले आहेत या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी। बरं, हा मोर्चा नेमका कशासाठी निघतोय? तर हा मोर्चा निघतोय शेतकऱ्यांसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की सरकारनं जी मदत जाहीर केली ती मदत तुटपुंजी आहे, पुरेशी नाही आणि त्यामुळे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सरकारनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं हा सवाल विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मोठ्या प्रमाणात शेतकरी या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत। मागच्या काही काळामध्ये राज्यभरामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली, पाऊस इतका पडला की शेतकऱ्यांची केवळ पिकं नव्हे तर शेतं सुद्धा, शेतातली माती सुद्धा वाहून गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान। या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली, रस्त्यावर उतरलेली आहे। संभाजीनगरमध्ये, मराठवाड्यामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला नाव दिलेलं आहे मराठवाड्याचा हंबरडा, कारण नुकसान इतकं झालंय की शेतकऱ्याकडे हंबरडा फोडण्याशिवाय इतर कोणताही पर्यायच शेतकऱ्यापुढे नाहीये आणि त्यामुळे या मोर्चाला नाव दिलंय मराठवाड्याचा हंबरडा। अर्थात सरकारनं मदत जाहीर केलेली आहे, मात्र ही मदत तुटपुंजी आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाईव्ह दृश्य आहेत संभाजीनगरमधून आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या मोर्चेकऱ्यांसोबत ते चालतायत त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा संपल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये सुद्धा होणार आहे अशी माहिती आहे, अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिली आहे। त्यामुळे या मोर्चामधून उद्धव ठाकरे, त्या सभेमधून उद्धव ठाकरे काय बोलतात, त्या सभेमधून अन्य नेते काय बोलतात, सरकारवर कशा प्रकारे टीका करतात, अर्थात टीका करतील हे स्वाभाविक आहे, मात्र नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दोन मिनिटं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण स्क्रीनच्या एका बाजूला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। पीक विम्याचे निकष पूर्ववत करा अशी मागणी आहे। घरं आणि पशुधनाची भरपाई द्या, ज्यांचं घराचं नुकसान झालेलं आहे, ज्यांची जनावरं मेली आहेत त्यांनाही नुकसान भरपाई द्या। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा। अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपये द्या ही मागणी अर्थात शेतकऱ्यांची सुद्धा आहे। शेतकऱ्यांनी सुद्धा ही मागणी बोलून दाखवलेली आहे। पीक विम्याचे निकष पूर्ववत करा अशा काही मागण्या आहेत। या मागण्या आहेत शेतकऱ्यांसाठी आणि त्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। संभाजीनगरमध्ये या आंदोलनाला, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पायी मोर्चाला सुरुवात झाली आहे। कोण कोण नेते उपस्थित आहेत तर स्वतः पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सोबतच राज्यसभेचे खासदार संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी आहेत। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सोबतच चंद्रकांत खैरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत। मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाड्यातले जवळपास सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इतरही आंदोलक, शेतकरी, शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। अंबादास दानवे यांच्याकडून आंदोलकांना, शेतकऱ्यांना, शिवसैनिकांना काही संदेश दिला जातोय। चालत राहण्याचं अंबादास दानवे सांगतायत, कारण गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी
मराठवाड्यातून संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलक शेतकरी आलेले आहेत आणि त्यामुळं या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं आहे. अंबादास दानवे हे मराठवाड्यातले संभाजीनगर मधले नेते आहेत, त्यामुळं ते गर्दीचं नियोजन करण्याचं काम करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत संजय राऊत, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर अशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची एक फौज आज रस्त्यावर उतरली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, कारण मोठ्या प्रमाणावर नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते या मोर्चात सहभागी आहेत आणि हजारोंच्या संख्येनं आंदोलक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. लाईव्ह दृश्य आपण संभाजीनगर मधून पाहतोय. क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. पायी मोर्चाला सुरुवात झाली. गर्दी प्रचंड झालेली असल्यामुळं त्या गर्दीचं नियोजन करणं ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची जबाबदारी आहे. गर्दी प्रचंड झालेली असल्यामुळं चालण्याला सुद्धा वाव नाहीये. पोलिसांना सुद्धा या आंदोलकांना, या मोर्चेकरांना चालत राहा हे आवाहन करावं लागतंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा हे आवाहन करतायत. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो उद्धव ठाकरे हे या मोर्चामध्ये सहभागी झालेत. संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे आहेत, अरविंद सावंत, अंबादास दानवे हे सारे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आणि त्यामुळं मराठवाड्यामध्येच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठवाड्याच्या संभाजीनगर, बीड, जालना या सगळ्या भागामध्ये, विशेषतः धाराशिवमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अतिवृष्टी इतकी झाली आहे की केवळ शेतातील पिकं नव्हे तर शेतातली माती सुद्धा वाहून गेली. त्यामुळं शेतकऱ्यांचं हे नुकसान भरून निघावं, त्यासाठी सरकारनं योग्य ती मदत करावी असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. बरं, सरकारनं मदत जाहीर केलेली आहे, परंतु ही मदत तुटपुंजी जी आहे, पुरेशी नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि त्यामुळे मग ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. नेमक्या मागण्या काय आहेत, तर हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी. ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचं नुकसान झालंय, पशुधन म्हणजे ज्यांची जनावरं दगावलेली आहेत, जनावरं मेलेली आहेत, त्यांना विशेष सहाय्य करावं. ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांची घरं पुन्हा उभारण्यासाठी त्यांना मदत करण्यात यावी आणि महत्त्वाचं, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. ज्याप्रमाणे शब्द दिला होता, आश्वासन देण्यात आलं होतं निवडणुकीच्या आधी, ते आश्वासन पूर्ण करण्यात यावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आणि या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरलेली आहे. त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक, मोर्चेकरी, शेतकरी, शिवसैनिक हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत, गळ्यामध्ये भगव्या शाली आहेत आणि सोबतच हातामध्ये काही होर्डिंग, काही बॅनर सुद्धा, काही मजकूर लिहिलेले बॅनर सुद्धा या आंदोलकांच्या हातामध्ये दिसत आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी ही एक मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी ही एक मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांचं पशुधन गेलेलं आहे, अर्थात ज्यांची जनावरं मेली आहेत, त्यांना त्यासाठी सुद्धा मदत मिळावी अशी सुद्धा मागणी आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे त्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी, ती घरं पुन्हा उभारण्यासाठी सुद्धा मदत मिळावी अशी सुद्धा मागणी. बरं, शेतकरी वर्गातून सुद्धा आणखी एक मागणी आहे, ती म्हणजे अशी की ज्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे त्या फळबागांना हेक्टरी 1,00,000 रुपयांची मदत मिळावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. आणि या सगळ्या मागण्यांसाठी आता ठाकरे स्वतः आक्रमक झालेले आहेत. ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे. पक्षप्रमुख, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत. संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. अंबादास दानवे या मोर्चामध्ये आहेत आणि हे सारे नेते या आंदोलकांसोबत चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद सावंत सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. असे सारे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. पायी मोर्चा निघालेला आहे आणि मराठवाड्यातले ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास सर्व नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
या मोर्चाचं रूपांतर काही वेळानंतर सभेमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात, उद्धव ठाकरेंव्यतिरिक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे कोण नेते बोलतात आणि ते नेते काय बोलतात, स्वाभाविकपणे ते सरकारवर निशाणा साधतील. मात्र कशा प्रकारे सरकारवर नेमकी काय टीका करणार, नेमके कोणते मुद्दे घेणार, शेतकऱ्यांना काय आवाहन करणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्ताच्या क्षणाला या मोर्चाला सुरुवात झालेली आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकातून. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि संजय राऊत आणि बाकीचे जे नेते ते आता मोर्चाच्या ठिकाणून आता गुलमंडीकडे निघालेले आहेत. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले शिवसैनिक आज हा जो हंबरडा मोर्चा आहे तो सुरू झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर शेकडोंच्या संख्येने हे जे कार्यकर्ते आहेत ते आता जिथे मोर्चा संपेल तिथे एक छोटीखानी सभा होईल तिथे देखील जायला सुरुवात झालेली आहेत. आपण पाहिलं संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, अंबादास दानवे हे देखील कार्यकर्त्यांना संबोधन करतात. सुरुवातीला महिला मोर्चा आहे, त्यानंतर मध्ये डी मध्ये स्वतः उद्धव ठाकरे आहेत. आपण पाहिलं की हा मोर्चा आता थोड्या वेळात तिथे जिथे सभा आहे तिथे पोहोचेल आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आता दाखल झालेले आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील होते. आपण पाहिलं तर थोड्याच वेळात हा मोर्चा देखील आता गुलमंडीच्या परिसरात पोहोचतील. अनेक ज्या मागण्या त्यासाठी हा मोर्चा निघालाय. मुख्य मागणी म्हणजे कर्जमाफी व्हावी आणि पंजाबच्या धर्तीवर जे 50,000 हेक्टरी आहे ते देण्यात यावं. कॅमेरा पर्सन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर. आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार या मोर्चाच्या ठिकाणाहून संभाजीनगरमधून या सगळ्या मोर्चाचा आढावा घेत होते. अर्थात ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय. थेट प्रक्षेपण आहे. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास सर्व नेते, मराठवाड्यातले सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे मराठवाड्याचा हंबरडा. असं नाव का देण्यात आलेलं आहे तर मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी इतक्या प्रमाणात झालेली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात ही अतिवृष्टी झालेली आहे की शेतकऱ्यांपुढे हंबरडा फोडण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उरलेलाच नाही आणि त्यामुळं या मोर्चाला मराठवाड्याचा हंबरडा असं नाव देण्यात आलेलं आहे. मराठवाडा व्यापी आंदोलन अशी टॅगलाईन या मोर्चाला देण्यात आलेली आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये जरी हा मोर्चा होत असला तरी हा मोर्चा संपूर्ण मराठवाड्यासाठीच होत आहे आणि त्यामुळं संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी, शिवसैनिक, आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर गर्दी आंदोलकांनी, मोर्चेकरांनी, शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्याचीही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला लाईव्ह पाहतोय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर हे सारे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पायी ते आता पुढे निघालेले आहेत. क्रांती चौकातून सुरू झालेला हा मोर्चा पुढे या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि त्या सभेमध्ये हे नेते नेमके काय बोलतात, कोणकोणते नेते या सभेला संबोधित करतात, उद्धव ठाकरे काय बोलतात, सरकारवर टीका करतील मात्र नेमके कोणत्या मुद्द्यांवरून करतात, शेतकऱ्यांना काय आवाहन करतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्ताच्या क्षणाला हा मोर्चा क्रांती चौकातून पुढे निघालेला आहे. अगदी काही वेळामध्ये सभेच्या ठिकाणी हा मोर्चा पोहोचेल आणि तिथं मग सभेला सुरुवात होईल. लाईव्ह दृश्य, थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. या सगळ्या परिसरामध्ये भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत. हातामध्ये काही फलक आहेत, हातामध्ये काही बोर्ड आहेत आणि त्यावरून शेतकऱ्यांसाठीच्या काही मागण्या केल्या जात आहेत. संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सोबतच हेक्टरी रुपये 50,000 मदत द्यावी असे आशय या होर्डिंग्जवर, हातातल्या या फलकांवर आपल्याला पाहायला मिळतात. सगळी लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे जे आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. केवळ आंदोलक नव्हे तर ठाकरे या मोर्चामध्ये आपल्या जवळपास सर्व नेत्यांना घेऊन उतरलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची एक फौज आज मराठवाड्यामध्ये आहे, संभाजीनगरच्या रस्त्यांवर आहे. असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, कारण कोणकोणते नेते आहेत तर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आहेत. सोबतच युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत. राज्यसभेचे खासदार संजय राऊत आहेत. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे या मोर्चामध्ये सहभागी आहेत. चंद्रकांत खैरे या मोर्चामध्ये सहभागी आहेत. असे सगळे नेते, ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे बडे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. या मोर्चासाठी आंदोलकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली आणि त्यामुळे रस्त्यावरून चालणं सुद्धा बऱ्यापैकी कठीण झालेलं आहे. पोलिसांना हे सारं करताना गर्दीवर नियंत्रण मिळवणं
मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांचेही सुरू आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचेही सुरू आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळात हा मोर्चा ठरलेल्या ठिकाणी पोहोचेल आणि तिथे या मोर्चाचं रूपांतर हे एका सभेमध्ये होईल आणि त्या सभेमधून उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कोणते नेते या सभेला संबोधित करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा मोर्चा नेमका निघालाय कशासाठी, निघालाय कोणासाठी, तर तो शेतकऱ्यांसाठी मोर्चा निघालेला आहे। सरकारनं अर्थात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, मात्र ही मदत अपुरी आहे असा आरोप, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, उद्धव ठाकरेंचा आहे आणि त्यामुळं हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, हा मोर्चा निघालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेमक्या मागण्या काय आहेत तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी, सोबतच कर्जमाफीचं जे आश्वासन सरकारनं दिलं होतं ते आश्वासन सुद्धा पूर्ण करावं असंही ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे आणि या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण संभाजीनगर मधून पाहतोय। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण संभाजीनगरच्या रस्त्यांवरून पाहतोय। मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की शेतकरी हतबल झालाय। विशेषतः मराठवाड्यातला शेतकरी हतबल झालेला आहे। मराठवाड्या व्यतिरिक्त सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। मात्र मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, बीड, जालना, विशेषतः धाराशिव या सगळ्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। शेतातली पिकं तर वाहून गेलीच आहेत, मात्र शेतातली माती सुद्धा वाहून गेली, शेत अक्षरशः खरवडून निघालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांपुढे हंबरडा फोडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये आणि त्यामुळे या मोर्चाला हंबरडा मोर्चा, मराठवाड्याचा हंबरडा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे। मराठवाडा व्यापी हे आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जाते। सरकारनं अर्थात मदत जाहीर केलेली आहे, मात्र ही मदत तुटपुंजी आहे असा आरोप, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, म्हणून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कर्जमाफीचं नेमकं काय झालं हा सवाल ठाकरेंच्या सेनेचा आहे। संजय राऊत, आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अरविंद सावंत आहेत, दक्षिण मुंबईचे खासदार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, हे सारे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा आता सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर शेतकऱ्यांचं पशुधन सुद्धा मोठ्या प्रमाणावर हिरावलं गेलेलं आहे। पशुधन म्हणजे नेमकं काय तर शेतकऱ्यांची जी जनावरं असतात, शेतकरी जोड व्यवसाय म्हणून गायी पाळतो, म्हैशी पाळतो, शेळ्या पाळतो, मेंढ्या पाळतो आणि या सगळ्या पशुधनाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। ही जनावरं सुद्धा काही प्रमाणात दगावलेली आहेत, त्यामुळे त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना विशेष अर्थसहाय्य सरकारनं करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। पीक विम्याचे निकष हे पूर्ववत करावेत अशी मागणी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। घरांचं ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तिथं त्या घरांच्या पुन्हा एकदा उभारणीसाठी सुद्धा मदत करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी हे सुद्धा मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीआधी सरकारनं दिलं होतं ते पूर्ण करावं अशी मागणी शेतकऱ्यांची सुद्धा आहे। मराठवाड्यातले शेतकरी आंदोलक, शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। संभाजीनगरमधून थेट प्रक्षेपण आहे। कोणकोणते नेते सहभागी आहेत आपण पुन्हा एकदा नावं पाहूया। उद्धव ठाकरे आहेत, सोबतच आदित्य ठाकरे आहेत, अंबादास दानवे आहेत, संजय राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, असे मराठवाड्यातले तर जवळपास सर्व नेते, ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे। ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण संभाजीनगरमधून पाहतो। सगळ्या परिसरामध्ये भगवे झेंडे, शिवसेनेचा जो झेंडा आहे भगवा झेंडा, ते झेंडे लावण्यात आलेले आहेत। गळ्यामध्ये भगव्या रंगाच्या शाली, भगव्या रंगाची उपरणी आहेत, त्यावर शिवसेनेचं चिन्ह आहे। सोबतच आंदोलकांच्या हातामध्ये काही फलक आहेत, काही बॅनर आहेत, ज्या बॅनरवर कुठं मराठवाड्याचा हंबरडा आहे मोर्चाचं नाव लिहिण्यात आलंय, कुठं मागण्या लिहिण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या ही मागणी लिहिण्यात आलेली आहे। हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा ही मागणी सुद्धा या फलकांवर लिहिण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण
आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. सचिन, सभास्थळी पोहोचायला उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मोर्चाला आणखी किती वेळ लागू शकतो? आत्ता मोर्चा नेमका कुठे आहे? विक्रांत, हा मोर्चा क्रांती चौक इथून निघालेला आहे. शिवरायांचं अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ झालेला आहे. हा मोर्चा आता पैठण गेट परिसरामध्ये आहे आणि तिथून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती गुलमंडी हा परिसर आहे. त्या गुलमंडी परिसरावरती ही सभा होणार आहे. इथं मोर्चा निघालेल्या मोर्चेचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे. या मोर्चामध्ये प्रामुख्याने आजूबाजूचे जे मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून शेतकरी आलेले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे पीक विमाचा निकष आहे तो निकष पूर्ववत करण्यात यावं. त्याचबरोबर पंजाबमध्ये जे 50,000 रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांना दिली जाते ती मदत देण्यात यावी, कर्जमुक्ती करण्यात यावी, यासह अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून आज मांडल्या गेलेल्या आहेत आणि याचं नेतृत्व उद्धव ठाकरे हे करत आहेत. आता हा मोर्चा जो आहे पैठण गेट परिसरामध्ये आहे आणि पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये हा मोर्चा या गुलमंडीच्या परिसरामध्ये पोहोचू शकतो. मात्र गर्दी प्रचंड असल्यामुळे मोर्चा जो आहे तर संत गतीने पुढे करत आहे, त्यामुळे थोडाफार उशीरही होऊ शकतो. मात्र प्रचंड असा प्रतिसाद या मोर्चाला संभाजीनगरमध्ये मिळताना पाहायला मिळतं. बरं सचिन, आता सभेच्या ठिकाणी हा मोर्चा पोहोचल्यानंतर नेमके कोणकोणते नेते या सभेला संबोधित करणार आहेत, त्या संदर्भातले काही तपशील? विक्रांत, यापूर्वीच त्यांनी जाहीर केलेलं आहे की जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत असे 3 ते 4 शेतकरी हे या संदर्भातली आपली व्यथा या मंचावरती मांडणार आहेत आणि त्यानंतर तेच उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहे. मध्ये कोणताही नेता या मंचावरती भाषण करणार, आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, हे देखील या ठिकाणी भाषण करणार नाहीये. फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हे मंचावरती भाषण करणार आहे. काल आपण पाहिलं एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते, त्याचबरोबर संजय शिरसाट हे देखील यांनी देखील या अंबरडा मोर्चावरून या अनेक टीका केली होती. त्या टीकेंना आज उद्धव ठाकरे या मंचावरून काय उत्तर देतात हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे. विक्रांत, खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विरोधकांकडून, अर्थात आता जे सत्ताधारी आहेत, ठाकरेंचे विरोधक आहेत, त्यांच्याकडून टीकेला सुरुवात झालेली आहे. त्या टीकेला सुद्धा उद्धव ठाकरे काय नेमकी प्रतिक्रिया देतात, त्या टीकेवर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणखी एक मुद्दा, नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागण्या काय आहेत आपण तेही समजून घेऊया एकदा सचिन. विक्रांत, प्रामुख्याने जर मागण्या आपण पाहिल्या तर 50,000 हेक्टरी जी आहे मदत ही सरसकट शेतकऱ्यांना केली गेली पाहिजे. त्याचबरोबर जे पंजाब राज्य हा छोटा राज्य असून देखील त्या ठिकाणी मदत होऊ शकते, मग महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे त्यामध्ये का होऊ शकत नाही, असे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. त्याचबरोबर जे पीक विम्याचे निकष होते जे आता बदलण्यात आलेले आहे ते पीक विम्याचे निकष पूर्ववत करण्यात यावे, त्याचबरोबर कर्जमाफी सरसकट देण्यात यावी, असे या प्रमुख मागण्या आहेत. आणि जी काल कर्ज जे काल घोषणा करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून मदतीची, ती जी मदत आहे ती तटपुंजी असल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलेलं. ती मदत मान्य नाही, त्यामुळे सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावं. किमान दिवाळी आधी ही मदत मिळावी आणि जी खरडून गेलेली जमीन आहे त्यासाठी जो लाखो रुपयाचं जाहीर करण्यात आलं त्यामध्ये किमान 1 लाख रुपये तरी दिवाळी आधी देण्यात यावे, अशी देखील मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे. या एकूण सर्व मागण्या आहेत. त्याचबरोबर GR आहे त्या GR मध्ये पत्रकार परिषद घेऊन जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामध्ये विसंगती असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तो जो GR आहे, मूळ GR, तो या ठिकाणी वाचन करण्यात येणार आहे आणि त्या GR वरून सर्व ज्या विसंगती आहेत त्या देखील उघड करण्यात येईल असं देखील दानवे म्हणाले होते. तर GRचं वाचन या ठिकाणी आज होणार आहे. त्यामधले जे काही लो फॉल्ट आहे ते आम्ही जनतेसमोर मांडू, महाराष्ट्रासमोर मांडू असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं. त्यामुळे त्या GR मध्ये नेमके लो फॉल्ट काय आहेत, खरंच त्यामध्ये विसंगती आहेत का हे पाहणं देखील या ठिकाणी ते दाखवण्यात यशस्वी होतात का आणि या मोर्चामध्ये ते कुणावर निशाणा साधतात हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीसाठी.